नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड। आज आपल्याकडं काही दिवसानंतर एक काका भेटायला आले। त्यांनी आपल्याकडे काही दिवसापूर्वी उपचार घेतला होता। आपल्या या नस निसर्ग उपचार रुग्णालयामध्ये असे असंख्य रुग्ण येत असतात। त्यांना मी या उपचाराच्या माध्यमातून पूर्णपणे बरे करतो। ज्या लोकांना ऑपरेशन सांगितलेलं आहे अशा लोकांचे ऑपरेशन या उपचाराच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही टाळू शकलो। अशाच समाधानकारक प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। असेच आपल्याकडे एक रुग्ण आहे जे काही दिवसापूर्वी आपल्याकडे आले होते। आज आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ त्यांना या उपचारामध्ये किती आराम झाला, त्यांना अगोदर काय त्रास होत होता, ही सर्व चर्चा आपण त्यांच्यासोबत आता या माध्यमातून करून घेऊ। ते आपल्याला आता भेटायला आले, तर ते सहज भेटायला आले, त्या संदर्भात म्हणलं आपण आता चर्चा करू। त्यामुळे मग आता चर्चा करायचं आम्ही ठरवलं आणि त्यांना मी या ठिकाणी बसवलं आणि काय त्यांना आराम झाला ते त्याबद्दल आता आम्ही चर्चा करू। नमस्कार। मग तुम्ही माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते। हो। मला पहिल्यांदा तुमच्या गावाचं नाव सांगा ना। पिंपलदरी, सिल्लोड तालुक्यात। पिंपलदरी। काय नाव आहे तुमचं? माझं नाव शेख कय्यूम। शेख कय्यूम, बरोबर। तुम्ही काही दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते। हो। काय त्रास होत होता तुम्हाला? मला पॅरालिसिसचा त्रास होता साहेब। 10 दिवस तुमच्यापाशी ट्रीटमेंट घेतली मी, त्याच्यामुळे मला भरपूर फायदा झालेला आहे। मला जिना चढता येत नव्हता, आता जिना मी मोकळा सोडा आलो तुमच्या दवाखान्याचा। बरोबर। आणि आता पहिले जितका त्रास होता तितकं नाही आहे। बरोबर। आता मी चालू फिरू शकतो। मोकळा चालता येईल। तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली 10 दिवसाची, आता मला बऱ्यापैकी मोकळा चालू शकतो। बरोबर। इतका फरक मला पडलेला आहे। बरोबर। त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जे पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता त्याच्यामध्ये त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं, हाताची ताकदही फार कमी झाली होती। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याकडे उपचार घेतला आणि त्या उपचारामध्ये त्यांना आता भरपूर आराम झाला। तुम्हाला आता व्यवस्थित चालता येतं? मग मोकळा एकदम मोकळं चालता येतं, हातही वरती करता येतात, एकदम हात पण चांगला झाला, ताकद बी आली हातामध्ये ताकद पण आली। हो, बरं बरं। तर तुम्ही अगोदर किती डॉक्टरांना दाखवलं होतं? माझ्या याच्या अगोदर मी कोणता मेला दाखवला भरपूर ठिकाणी, म्हणजे तुम्ही दाखवलं का बाहेर? बरं बरं। त्यांनी दाखवलं बाहेर, पण आपल्याकडे त्यांना बऱ्यापैकी आराम झाला। आता ते आपल्याला भेटायला आले तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय। बरं। तर तुम्हाला हे आमचं जे या ठिकाणी उपचार होतात, या ठिकाणी जे आम्ही निसर्ग उपचार करतो त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणचं? अत्यंत चांगलं फिजिओथेरपी जे काही तुम्ही सेवा केली अत्यंत सुंदर आणि सुखद माझा इलाज झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकार त्रास मला झाला नाही, फायदा झालेला आहे। तर माझी इच्छा अशी की भरपूर रुग्णांनी स्वतः इथे येऊन तुमचं मार्गदर्शन घेऊन रुग्णांनी आपला इलाज करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे। अच्छा अच्छा, धन्यवाद धन्यवाद। तर आता जे नवीन लोक आहेत, काही लोक आता आम्ही अशी व्हिडिओ बनवतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकतो आम्ही व्हिडिओ, लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो। आता नवीन लोक जे आहेत पॅरालिसिसचे, जे लोकांना पॅरालिसिस होतो, ज्या लोकांना कमरेमध्ये नसा दबतात, ज्या लोकांना मानेमध्ये नस दबते, अशा लोकांना जो त्रास होतो तर अशा लोकांना डायरेक्ट लोक ऑपरेशन सांगतात। तर या ठिकाणी तुम्ही 10 दिवस माझ्याकडे सतत आले, तर अशा काळामध्ये तुम्ही काही रुग्णही बघितले भरपूर, तर त्या रुग्णांची तुम्ही काय काय प्रतिक्रिया जाणून घेतली? नाही, त्यांनी ते जे रुग्ण दुःख घेऊन आले तुमच्याकडे ट्रीटमेंट माझ्या 10 दिवसामध्ये जे लोक आले त्यांना आरामच झाला आणि त्याची प्रतिक्रिया बी ऐकली मी, भरपूर आम्हाला आराम भेटलेला आहे। दुसरीकडे आम्ही ऑपरेशन सांगितलं होतं, ते ऑपरेशनची पायरी आमची टळलेली आहे, तर त्यांना फायदा झालेला आहे, उघड गोष्ट आहे। तर त्याची माझी अशी प्रतिक्रिया आहे की दुसरे जे रुग्ण इकडे तिकडे भटकतात त्यांना न भटकता इकडे येऊन आपलं इलाज करून गेले सोयीस्कर ठरेल, बरोबर, असं माझं मत आहे वैयक्तिक। तुम्हाला निसर्ग उपचाराबद्दल 100% समाधान? 101%, 101%। बरोबर। आणि धन्यवाद द्यायचो तुम्हाला। बरं, तसं काही नाही आहे, सगळं देवाच्या हातात आहे आपल्या। प्रयत्न आपण केले। हो हो, प्रयत्न आपण केले। चालेल, हां चालेल। काही परत त्रास झाला तर नक्की संपर्क साधा, जरूर, 101%। असेच आमच्याकडे नवनवीन रुग्ण येत असतात, ज्यांचे आम्ही प्रत्येकांचे व्हिडिओ घेऊ शकत नाही। असे भरपूर रुग्ण आहेत ज्यांचे आम्ही ऑपरेशन वाचवले आणि ते आज एकदम आनंदाने राहतात। असेच भरपूर रुग्ण आमच्याकडे येतात। असे तुमच्या आजूबाजूला परिसरात कधी काही रुग्ण असले तर नक्की आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।